दिल से सोल्जर, दिमाग से शैतान है हम, बच के रहना हमसे, हिंदुस्तान है हम. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो या माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे एनी टाईम एक आहे. तर मित्रांनो, बडे मियाँ छोटे मियाँ हा जो काही येणारा आगामी बिग बजेट बिग ॲक्शन स्केल जो काही चित्रपट आहे, तर त्या चित्रपटाचा टीजर येत्या 24 जानेवारीला रिलीज करण्यात आलेला होता. आणि काही कारणांमुळे याचा जो काही टीजरचा रिव्ह्यू आहे तो करण्यासाठी मी जरा लेट झालेलो होतो ॲक्च्युली. तर ह्या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी तमाम अक्षय कुमारचे आणि टायगर श्रॉफचे जेवढे काही फॅन्स असतील त्या फॅन्सची मी माफी मागतो की सॉरी, मला व्हिडिओ नाही बनवता आला. तर बडे मियाँ छोटे मियाँ हा जो काही पिक्चर आहे, तर त्याचा जो काही टीजर आहे तर तो काही दिवसापूर्वी रिलीज केला. तर 1 मिनिट आणि 38 सेकंदांचा हा जो काही टीजर होता, इतका जबरदस्त पॉवर पॅक आणि इम्प्रेसिव्ह टीजर होता की येत्या ईदला हा चित्रपट रिलीज होतो आहे. जो अजय देवगणचा पिक्चर आहे, तर त्याच्यासोबत ॲक्च्युली हा क्लॅश करणार आहे. मैदानचा त्यांनी अनाऊन्समेंट केलेली होती. तर बडे मियाँ छोटे मियाँ ह्या चित्रपटाची ज्या वेळेला त्यांनी अनाऊन्समेंट केलेली होती, म्हणजे 2 वर्ष याला पूर्ण होतील. 8 फेब्रुवारी 2022ला यांनी ज्या प्रकारे या फिल्मची अनाऊन्समेंट जो व्हिडिओ त्यांनी रिलीज केलेला होता, तेव्हापासून जी काही एक्साइटमेंट आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात होती. जेवढे काही अक्षय कुमारचे, टायगर श्रॉफचे आणि बेसिकली अली अब्बास जफरचे जेवढे काही चाहते असेल, आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की अली अब्बास जफर हा एक असा रायटर डायरेक्टर आहे की ज्याचे जेवढे काही पिक्चर्स असतील ते खरंच काहीतरी तो वेगळं घेऊन येतो. वेगळं म्हणजे ते प्रचंड सॉलिड असतं, म्हणजे उत्सुकता ताणली जाते अशा प्रकारचे तो चित्रपट घेऊन येत असतो. आणि प्रचंड मेहनती असा तो दिग्दर्शक आहे. आपल्याला ठाऊक आहे सलमान खानला त्यांनी 2 मोठे ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेले आहेत, सुलतान आणि त्यानंतर टायगर जिंदा आहे. म्हणजे जवळपास 7 वर्षानंतर तो एक मोठा चित्रपट घेऊन येतोय. आणि यावेळेला तो अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफला घेऊन येतोय. आणि हे दोघंही जे काही स्टार्स आहेत ना, प्रचंड मेहनती आहेत. आणि ते ज्या वेळेला ॲक्शन जॉनरमध्ये येतात ते प्रचंड मोठा धमाका करतात ते. आणि ओव्हरसीजमध्ये देखील हा चित्रपट प्रचंड कमाई करणार यात काहीच शंका नाही. आणि ज्या प्रकारे त्यांनी टीजर बनवलेला, हॅट्स ऑफ टू ऑल देम, म्हणजे अली अब्बास जफर असेल, अक्षय कुमार असेल, टायगर श्रॉफ असेल, आणि याचा जो काही मेन लीड अँटागोनिस्ट जो आहे पृथ्वीराज सुकुमारन, ज्या प्रकारे व्हॉइस ओव्हर त्यांनी दिलेला आहे, ज्या प्रकारे तो वाक्य बोलतो, प्रलय आने वाला है, हिंदुस्तान पर प्रलय आने वाला है, हु विल स्टॉप मी. त्यानंतर मी सुरुवातीला जो डायलॉग बोललो तो डायलॉग अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ बोलतात की बच के रहना हमसे, हिंदुस्तान है हम. आणि ज्या वेळेला कुठलाही ॲक्शन चित्रपट येतो त्याची जी काही उत्सुकता असते ना, ती म्हणजे मोठी असते. आणि बेसिकली ज्या वेळेला हिरो आणि व्हिलन हे दोन्हीही प्रचंड स्ट्रॉंग असतील, म्हणजे इक्वली ज्या वेळेला ते पॉवरफुल असतात, त्यावेळेला कुठलाही चित्रपट त्याची जी काही एक्साइटमेंट आहे किंवा म्हणतो ना आपण की तो एक उत्कृष्ट चित्रपट बनण्याची जी काही चान्सेस असतात ते 100% असतात ज्या वेळेला विलन आणि हिरो हे दोन्हीही पॉवरफुल असतात. आणि अली अब्बास जफर यांनी ह्या चित्रपटासाठी त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन ह्या दोन्ही गोष्टी केलेल्या. गेली 2 वर्ष तो सतत ह्या चित्रपटाचे जे काही लोकेशन्स असतील, वेगवेगळ्या लोकेशन्सवरती त्यांनी शूटिंग केलेलं आहे. त्याचे जे काही पोस्टर्स असतील, फोटोज असतील, तो नेहमी टाकत आलेला आहे. जी एक्साइटमेंट आहे त्यांनी नेहमी कायम ठेवलेली आहेत. म्हणजे काही प्रोड्युसर आहेत पूजे एंटरटेनमेंट, तर प्रोड्युसरला पण भारी पडतोय रायटर डायरेक्टर, म्हणजे तो स्वतः ज्या प्रकारे याचं जे काही प्रमोशन करतोय ते खरंच त्याला दाद द्यावी लागेल. आणि कुठलाही डायरेक्टर अशा प्रकारे ज्या वेळेला आपल्या पिक्चरला प्रमोट करतो, त्यामुळे जी उत्सुकता असते ती एक मोठ्या प्रमाणावरती असते. आणि अक्षय कुमारचे जेवढे काही फॅन्स असतील, म्हणजे बेबी आणि सूर्यवंशीनंतर प्रचंड एक्सायटेड आहेत या पिक्चरसाठी. आणि सगळ्यांना ठाऊक आहे की अक्षय कुमार हा जो काही असा अभिनेता आहे ना की ज्या वेळेला CGI नव्हतं, ज्या वेळेला म्हणजे हार्नेस वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आलेल्या नव्हत्या, म्हणजे टेक्नॉलॉजी एवढी इम्प्रूव्ह झालेली नव्हती, त्यावेळेला त्यांनी असे स्टंट्स केलेले आहेत की ते स्टंट्स खरंच रिअलमध्ये केलेले आहेत का असा प्रश्न पडतो आपल्याला. आणि आपल्याला ठाऊक आहे की टॉम क्रूजचा पिक्चर आलेला होता मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंग पार्ट 1, त्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे स्टंट्स केलेले आहेत, किंवा त्याचा जो काही पार्ट 2 येतोय की त्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे स्टंट केलेले आहेत, ते एका चार्टर्ड एरोप्लेनवरती तो उभा आहे, तर तो हार्नेस बांधून स्टंट करतोय कारण त्यांच्याकडे तेवढा पैसा आहे. परंतु अक्षय कुमारने 1998मध्ये म्हणजे 90sमध्ये असे स्टंट्स केलेले की त्यावेळेला
हार्नेस वगैरे नावाचा प्रकार नव्हता, टेक्नॉलॉजी इतकी मोठ्या प्रमाणात यूज केली जात नव्हते बॉलिवूड फिल्म्समध्ये. त्यावेळेला त्यांनी असे स्टंट्स केलेले आहेत ना, खरंच त्याला जेवढं सॅल्यूट करावे ना तेवढे कमी आहे. म्हणजे वन ऑफ दी ग्रेटेस्ट ॲक्शन हिरो आहे अक्षय कुमार, आणि त्यानंतर टायगर श्रॉफ आहेत, आणि या दोघांनाही घेऊन अली अब्बास जफर ईदला येतो. म्हणजे ती बघा तुम्ही, जी एक्साइटमेंट आहे ती किती मोठ्या प्रमाणात असणार आहे. आणि AI चं यूज करून कशाप्रकारे विलन या दोन्हीही जे काही सोल्जर्स आहेत त्यांना आव्हान देतोय, आणि भारतासमोर एक मोठं आव्हान घेऊन हा विलन येतोय, आणि AI चा यूज करून त्यांना चॅलेंज क्रिएट करणार हे बघणं खरंच महत्त्वाचं ठरेल. आता ईदला हा पिक्चर रिलीज होतो आहे, आणि मी प्रचंड एक्सायटेड आहे. आणि अक्षय कुमारचा पिक्चर मी कधी मिस करत नाही. फर्स्ट डे फर्स्ट शो मी बघतो, आणि ह्या वेळेला टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार हे मोठे जे काही ॲक्शन हिरो आहे भारताचे आणि जगातले, तर हे दोन्हीही एकाच वेळेला एकाच मोठ्या पडद्यावरती येतात. त्यामुळे जी एक्साइटमेंट आहे ती खरंच मोठी आहे. म्हणजे काय बोलावं या दोघांबद्दल, प्रचंड मेहनत घेतलेली आहे. टायगर श्रॉफचे खास काही पिक्चर चाललेले नव्हते. अक्षय कुमारचा देखील मिशन राणीगंज खास काही बॉक्स ऑफिसवरती कमाल करू शकला नाही, परंतु लोकांना तो पिक्चर प्रचंड आवडला. आणि मला आठवत नाही आहे की 10 वर्षांमध्ये कधी असं झालेलं असेल की अक्षय कुमारचा कुठला पिक्चर, म्हणजे 2 पिक्चरमध्ये जवळपास 7 ते 8 महिन्याचा गॅप आहे. म्हणजे मिशन राणीगंज हा साधारणतः ऑगस्टच्या दरम्यान का दिवाळीत तो त्यांनी रिलीज केलेला होता, आणि त्यानंतर डायरेक्ट एप्रिलमध्ये हा पिक्चर येतो. म्हणजे 7-8 महिन्यांचा गॅप 2 पिक्चरमध्ये मी तरी कुठं पाहिलेलं नव्हतं अक्षय कुमारच्या. तर 2024चं हे वर्ष 2019 सारखंच असेल अक्षय कुमारचं, यात काही शंका नाही, कारण तो प्रचंड मेहनत घेतो. आणि ह्या पिक्चरसाठी 1 वर्षापेक्षा जास्तीचा काळ त्यांनी दिलेला आहे. वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये त्यांनी याचं शूट पूर्ण केलेलं आहे. आत्ता देखील जॉर्डनमध्ये याचं शूटिंग चालू आहे, आणि गाण्यांची शूट चालू आहे. आता एक इन्सायडर जे माझे मित्र आहेत, तर त्यांनी असं सांगितलं आहे की याचं पोस्ट क्रेडिट सीन जे आहे तर त्याचं शूटिंग देखील जॉर्डनमध्ये चालू आहे, की ज्यामध्ये एक तेलुगू इंडस्ट्रीला एक मोठा सुपरस्टार आहे की जो याच्या पार्ट 2मध्ये दिसणार आहे. आता याचं ऑफिशियल त्यांनी अनाऊन्समेंट केलेली नाही आहे, परंतु अनेक गोष्टी आहेत या पिक्चरमध्ये. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, पृथ्वीराज सुकुमार आणि याच्यासोबत जे काही लीड ॲक्ट्रेस आहेत, म्हणजे सोनाक्षी सिन्हा असेल, अलाया एफ असेल, आणि मानुषी चिल्लर देखील आहे, आणि रोनित रॉय बोस हा देखील आहे. त्याचा एक मध्ये फोटो मी पाहिलेला होता की जो आर्मी युनिफॉर्ममध्ये दिसलेला होता. आणि बडे मियाँ छोटी मियाँ मोठ्या स्क्रीनवरती धमाल उडवण्यासाठी ते एक्सायटेड आहेत, आणि मजा येईल. 10 एप्रिलला हा ज्या वेळेला चित्रपट येईल, फर्स्ट डे फर्स्ट शो तर मी नक्की बघेल. तर मित्रांनो, याचा जो काही टीझर होता प्रचंड दमदार होता. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला जे काही याचे जे काही व्हिज्युअल इफेक्ट्स किंवा जे काही असेल CGI ज्या कंपनीने दिलेलं आहे, DNEG ही प्रचंड मोठी कंपनी आहे. बेसिकली ही एक ब्रिटिश कंपनी आहे. हॉलिवूडमध्ये यांनी 7 चित्रपटांना अकॅडमी अवॉर्ड्स मिळवून दिलेले होते. म्हणजे टेनेट असेल, ड्यून असेल, इन्सेप्शन असेल, हे जे काही पिक्चर्स होते अशा 7 पिक्चरांना या कंपनीने अकॅडमी अवॉर्ड्स मिळवून दिलेलं. म्हणजे ही जी काही कंपनी आहे ती स्पेशल इफेक्टसाठी ओळखली जाते, आणि ह्या कंपनीसोबत अली अब्बास जफर आपला सिनेमा घेऊन आलेला आहे, आणि अनेक ओरिजिनल त्यांनी शूट केलेला आहेत. आता टॉम क्रूजचा जो काही एक मोठा एक सीन होता बाईकचा, जो ज्या प्रकारे तो जम्प करतो त्या मोठ्या पर्वतावरून, त्या सीनसाठी त्यांनी ज्या प्रकारे मेहनत घेतलेली होती, आता त्या सीनला कम्पेअर अक्षय कुमारचा एक सीन होतो की ज्यामध्ये तो बाईक चालवतोय. म्हणजे प्युअर एक आउट अँड आउट धूमवाली जी काही वाईब आहे ना, ती अक्षय कुमारने दिलेली आहे. आणि त्या एका सीनसाठी त्याचे जे चाहते आहे ना, ते प्रचंड एक्सायटेड की तो ज्या प्रकारे जम्प करतोय ती गाडी, आणि हेलिकॉप्टरवरती ती धडकते ती गाडी, अशा प्रकारचा एक सीन त्यांनी क्रिएट केलेला आहे. तर तो सीन बघण्यासाठी अक्षय कुमारचे तमाम चाहते उत्सुक आहे तो सीन बघण्यासाठी. अशा अनेक सीन्स आहेत त्याच्यामध्ये. एक बाईकचे सीनचा सीन आहे, असे अनेक आहेत. म्हणजे हेलिकॉप्टर सीन्स असतील, अक्षय कुमारची एंट्री कशा प्रकारे याच्यामध्ये होईल, असे प्रचंड जेवढे काही सीन आहे ते बघण्यासाठी अक्षय कुमारचे चाहते प्रचंड एक्सायटेड आहेत. आणि अक्षय कुमार ज्या ज्या वेळेला ॲक्शन अवतारात येतो, काय बोलायचं त्याबद्दल. वयाच्या 55 ते 57 वयामध्ये तो असे शूट करतोय. म्हणजे त्याला इजा होऊन देखील त्याने तो बाईकचा जो काही चेसिंग सीन असेल तो पूर्ण केलेला होता. म्हणजे याच्यामध्ये बॉडी डबल वगैरे असल्या काही गोष्टी, असल्या फालतू गोष्टी नाही ना, इंटरेस्टच दिलेला नाही अक्षय कुमारने. बरेचसे सीन त्यांनी, बरेचसे काय यार, स्वतः सगळे सीन त्यांनी केलेले आहेत. विदाऊट हार्नेस तो सीन शूट करतो आपले, आणि प्रचंड मेहनत घेतलेली आहे. आता असं म्हणता नाही येणार की 40 दिवसात त्यांनी पिक्चरची शूटिंग पूर्ण केलेली आहे. 1 वर्ष त्यांनी दिलेला आहे वेळ त्याचा, आणि प्रचंड मेहनत घेऊन
त्यांनी ह्या पिक्चरची शूटिंग कंप्लीट केलेली. अजूनही शूट चालू आहे, गाण्यांची शूटिंग जॉर्डनमध्ये चालू आहे. त्यामुळे काय बोलावं, एक्साइटमेंट प्रचंड मोठी आहे. आणि टीजर दमदार पॉवरफुल असा टीजर होता आणि अनेक ॲक्च्युअल लोकेशनवरती अली अब्बासने शूटिंग केलेलं आहे. तर CGI वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला दिसतच नाही आहे. लगेच कळतं आपल्याला की काय ओरिजिनल आहे, काय VFX आहे, CGIवरती काय शूट केलेलं आहे. त्यामुळे अली अब्बास जफर प्रचंड मेहनती आहे. ज्या प्रकारे त्यांनी याचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे, खरंच मी तर प्रचंड एक्सायटेड. आणि 7 वर्षानंतर तो एक मोठा बिग ॲक्शन स्केल स्पेक्टॅकल सिनेमा घेऊन येतो. त्यामुळे एक्साइटमेंट मोठी आहे, खरंच मोठी म्हणते, प्रचंड मोठी आहे. म्हणजे काय बोलावं ह्याबद्दल. तर मित्रांनो, हा जो काही टीजर होता, या टीजरला मी माझ्या चॅनलतर्फे देईन 4 स्टार आउट ऑफ 5. तर तुम्ही हा टीजर पाहिला असेल, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असेल ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला या टीजरमधला कुठला सीन सगळ्यात जास्त आवडला, प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगा. आणि पृथ्वीराज सुकुमारांचा जो लुक बनवलेला आहे, ज्या प्रकारे तो मास्क घालतो, ज्या प्रकारे त्याचं व्हॉइस ओव्हर दिलेलं आहे, म्हणजे आपण भीती वाटते ना की यार हा कुठल्या लेवलचा विलनचा रोल प्ले करतोय, हे बघणं खरंच मजेदार राहील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मोठा झाला आहे, परंतु हे जे काही फिलिंग्स आहे ना, ते इथून आलेले आहेत. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसाठी आणि अली अब्बास जफरसाठी, पृथ्वीराज सुकुमारांसाठी आणि एका मोठ्या ॲक्शन स्पाय मूवीसाठी हे जे काही फिलिंग आहे ना, ते इथून आणलेलं आहे. उडून ताणून मी काही फिलिंग्स आणत नाही. 6-7 दिवस मी व्हिडिओ बनवला नव्हता. आज प्रचंड मी कॉन्फिडंट आहे की आज व्हिडिओ बनवूया. आणि एक पॉझिटिव्ह वाईब येत होत्या, त्यामुळे मजा येते अशा वेळेला व्हिडिओ ज्या वेळेला मी बनवतो. खरंच अशाच वेळेला मी व्हिडिओ बनवू शकतो. आणि एक नर्वसनेसमध्ये मला व्हिडिओ जमत नाही बनवायला. त्यामुळे मित्रांनो, मी फार एक्सायटेड आहे BMCMसाठी. तर मित्रांनो, आपल्या ज्या एवढ्या काही फिलिंग्स असतील, तुम्हाला जे काही वाटतंय या पिक्चरबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगू शकता. आणि एनी टाईम एकाईनला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. सोशल मीडियावर जर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया आपण आणखी एका व्हिडिओमध्ये. बच के रहना हमसे, हिंदुस्तान है हम.